नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे इझी फूड रेसिपीज मराठी चॅनेलमध्ये. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे नाचणी किती पौष्टिक असते. नाचणीमध्ये कॅल्शियम, फायबर, प्रोटीन तसेच अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारामध्ये नाचणीचा समावेश असलाच पाहिजे. आज मी नाचणीपासून मस्त अशा वड्या बनवत आहे. ह्या वड्या अतिशय हेल्दी आहेत. यामध्ये साखर वापरलेली नाही. ज्यांना हेल्दी पण गोड खायचे आहे त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत या वड्या सर्वांनाच आवडतील. चला तर पाहूया या वड्या कशा बनवायच्या. येथे मी 8 ते 10 खजूर घेतलेले आहेत. खजुराची आतली बी काढून आतमध्ये खजूर व्यवस्थित आहे ना हे पाहून घ्यायचे आहे. कधी कधी खजुरामध्ये किडे वगैरे असतात, तर आपल्याला ते चेक करून घ्यायचे आहे आणि बिया वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. 8-10 खजूर येथे मी बिया काढून घेतले आहेत. आता यामध्ये चांगले गरम केलेले पाणी घालून घ्यायचे आहे. गरम पाण्याने हे खजूर आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. यामुळे खजुरामध्ये असणारा कचरा वगैरे दूर होईल आणि खजूर मऊसुद्धा होतील. 1 मिनिटभर खजूर या पाण्यामध्ये ठेवून नंतर हे पाणी अलगद वेगळे करून घ्यायचे आहे. आता कढईमध्ये चमचाभर तूप घालून घेतले आहे. यामध्ये 1 वाटी नाचणीचे पीठ घालून घेतले आहे. मंद गॅस ठेवून चांगले 8-10 मिनिटे हे नाचणीचे पीठ आपल्याला भाजून घ्यायचे आहे. नाचणीचे पीठ भाजता भाजता थोडे थोडे तूप ॲड करायचे आहे. 1 वाटी नाचणीच्या पिठासाठी 4 ते 5 चमचे तूप पुष्कळ होते. आपल्या आवडीप्रमाणे आपण येथे साजूक तुपाचा वापर करू शकतो. पहिल्यांदाच या चॅनेलवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे अशाच छान छान नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील. गॅस मंद ठेवूनच आपल्याला हे पीठ छान भाजून घ्यायचे आहे. पाहू शकता नाचणीचे पीठ व्यवस्थित भाजून झालेले आहे. आता हे पीठ आपण बाजूला काढून घेऊयात. कढईमध्ये पुन्हा मी 1 चमचाभर तूप घालून घेतले आहे. यामध्ये आपण आधी धुवून घेतलेला खजूर घालून घ्यायचा आहे. गरम पाण्यात भिजवल्यामुळे खजूर छान मऊ झालेला आहे. तुपावर हा खजूर आपल्याला परतून घ्यायचा आहे. अशा प्रकारे खजूर परततानाच बारीक करून घ्यायचा आहे. आता यामध्ये थोडीशी वेलची पूड घालून घ्यायची आहे.
आता यामध्येच आपल्याला चमचाभर गूळ घालून घ्यायचा आहे. किसून घेतलेला येथे मी 1 चमचा भरून गूळ घालून घेतला आहे. गूळ आणि खजूर चांगले एकत्र करून घ्यायचे आहे. यामध्येच मी थोडेसे पाणी घालून घेतले आहे. आता हे मिश्रण थोडे घट्ट होईपर्यंत शिजून द्यायचे आहे. अर्ध्या 1 मिनिटभरातच हे मिश्रण चांगले घट्ट होईल. पाणी सर्व आटलेले आहे. आता आपण या मिश्रणामध्ये भाजून घेतलेले नाचणीचे पीठ घालून घेणार आहोत. गॅस आता बंद करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून नाचणीचे पीठ, खजूर चांगले एकत्र करून घ्यायचे आहे. आता हे मिश्रण खूप गरम आहे, म्हणून मी अशा पद्धतीने हे एकत्र करत आहे. थोडेसे गरम असतानाच हे मिश्रण आता आपल्याला एका ताटामध्ये काढून हाताने एकत्र करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने मिश्रण मी हाताने एकत्र करून घेतलेले आहे. आता हे मिश्रण आपल्याला ज्यामध्ये वड्या सेट करायच्या आहेत त्या भांड्याला तूप लावून घ्यायचे आहे. छोटीशी एक डिश घेऊन आतनं त्याला तूप लावून घेतलेले आहे. त्यावर आपल्याला हे मिश्रण पसरवून घ्यायचे आहे. हाताने अशा प्रकारे दाब देऊन सर्व बाजूंनी मिश्रण पसरवून घ्यायचे आहे. चमचा घेऊन चमच्याच्या मागच्या बाजूने अशा प्रकारे सर्व मिश्रण मी व्यवस्थित पसरवून घेत आहे. मिश्रण पसरवून झाले की लगेच आपण याच्या वड्या पाडून घेऊयात. या वड्या लगेच सेट झालेल्या आहेत. या वड्या सेट होण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. अशा प्रकारे मस्त अशा सुरीने आपण या वड्या आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायच्या आहेत. रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब तसेच कमेंट करायला विसरू नका. मस्त अशा वड्या कट करून झालेल्या आहेत. आता आपण एखादी वडी काढून बघूयात. या वड्या सेट होण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. आपण लगेच या वड्या कट करून खाऊ शकतो. पाहू शकता किती छान या वड्या तयार झालेल्या आहेत.
मस्त अशा टेस्टी आणि हेल्दी नाचणीच्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.